तर हाय फ्रेंड्स, आज मी आईकडे आलेली होती. तर आईच्या शेताजवळ जे झाडं लावलेले होते, आज मी तुम्हाला ते सर्व झाडं दाखवणार आहे. तर इकडे आमचा कुत्रा आहे, तो टॉमी बघू शकता तुम्ही. नंतर इकडे नारळीचं झाड आहे. नारळीच्या झाडाला नारळ आलेले आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे नारळ आलेले आहे. त्यानंतर हे बघा, इकडे हे वालाचं झाड आहे, वालाच्या शेंगांचं झाड आहे. त्यानंतर इकडे जास्वंदी, नंतर पपई लावलेले आहे. बघा, हे कुत्रं बघा किती मस्ती करत आहे. त्यानंतर इकडे हे सीताफळाचं झाड आहे. इथे पपईचं झाड आहे, त्याला पपई खूप आलेले आहे, खूप साऱ्या पपई आलेल्या आहे. त्यानंतर इथे पेरूचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. हे बघा, आंब्याचं झाड. इथे छोटे छोटे खूप साऱ्या पपया पण लावलेल्या आहे. त्यानंतर इथे हे जांभळीचं झाड आहे. इथे पपया आहे छोटे छोट्या. पेरूचं झाड आहे. त्यानंतर इकडं तुरीचे झाड आहे, त्याला शेंगा पण तुम्ही बघू शकता किती आलेले आहे. तर हे बघा, इथून तिथून खूप तुरी लावलेल्या आहे. इकडे सुद्धा तो वाल लावलेला आहे. इकडे ते शेवग्याचं झाड आहे. हे बघा, इथे पण तुरी आहे, शेवग्याचं झाड आहे. तर शेवग्याला अजून फुलं वगैरे काय अजून आलेली नाही आहे. त्यानंतर इकडे हे फ्लावर आहे. हे बघा, हे फ्लावरचं झाड माहीत आहे ना, त्याला सूर्यफूल येतं. हे सूर्यफुलाचं झाड आहे. त्यानंतर हे बघा, इकडे केळीचं झाड लावलेलं आहे. त्यानंतर इकडे हे फुलांचे झाड आहे, ते सदाफुलीचे झाड आहे. हे बघा, इथे हे केळीचं झाड आहे. इथे हे पेरूचं झाड आहे, चिकूचं झाड आहे. तर इथे पेरूचं आहे. त्यानंतर इकडे हे केळीचं आहे. केळीचं झाड बघू शकता किती लांब गेलं आहे. इकडे हे तूर आहे. तर बघा, हा आमचा डॉगी आमच्या मागं सारखं लागत आहे. तर हा माझा मुलगा आहे. तर आता आपण इकडे हे बघा, इथे तूर आहे. आणि आता तुम्हाला मी आमची विहीर दाखवते आईकडची. ही बघा, ही विहीर बघा, तिला पाणी पण बघू शकता, खूप खोल आहे ही विहीर. त्यानंतर इकडे चिंचेचे झाड आहे. इकडे बघा, हे बघा, हे तुम्हाला इथून पुठून मी माझ्या मम्मीच्या इथलं छोटंसं गार्डन दाखवलं. त्यानंतर इकडे त्यांचं घर आहे. आणि हे नारळीचं खूप उंच गेलेलं आहे बघा, हे नारळीचं झाड. हे इथे भाजीपाला लावलेला आहे. हे बघा, इथे पालकाची भाजी, हे बघा, पालक, मिरच्या. त्यानंतर इथे हे डांगराचं झाड आहे. इथे पालक लावलेला आहे. पुन्हा इकडे तुरी लावलेले आहे. असे हे माझ्या मम्मीकडचं छोटंसं हे गार्डन आहे. तर तुम्हाला आवडलं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर हे मिरची आहे. मिरचीला बघा, छोटेसे लाल मिरच्या आलेले आहे. एवढं छोटंसं झाड आहे तरी त्याला मिरच्या सुद्धा आलेल्या आहे. इकडे हे सदाफुलीचं झाड आहे. नंतर हे पपई वगैरे आहे.
इथे पण नारळीचं झाड आहे. इथे आंब्याचं झाड आहे छोटंसं. खूप सारे झाडं लावून ठेवलेले आहे. आणि इथे ही चिंच, आंबट चिंच आहे. चिंचा पण खूप आलेल्या आहे. हे बघा.